नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन प्रोजेक्टमध्ये ऑप्शन घेऊन आलो आहे मी। बदलापूर अंबरनाथच्या मध्ये आपला प्रोजेक्ट असणार आहे आणि लोकेशन जर बघितलं तर एकदम हायवे टच आपला प्रोजेक्ट आहे। 1 आणि 2 BHKचे दोन्ही ऑप्शन इथे अवेलेबल आहेत आपल्याला। आणि जे चिखलोली स्टेशन जे होतं ते एकदम आपल्या प्रोजेक्टच्या बाजूलाच आहे, जे आपल्या प्रोजेक्टमध्येच तुम्ही बोलू शकता। आणि हा आपला 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट असणार आहे। फ्लॅट बघू शकता तुम्ही किती स्पेशियस आहे आणि जर तुम्ही घेतल्यानंतर फर्निचर जरी तुम्हाला बनवायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही फर्निचर बनवू शकता हे तुम्हाला सॅम्पल फ्लॅटमध्ये कळेलच। बघा किती स्पेशियस आपल्याला लिव्हिंग रूम भेटतोय, अटॅच आपल्याला बाल्कनी भेटते मोठी। बघा किती मोठा आहे, प्लस ही बाल्कनी भेटते आपल्याला, एक 4.5-5 फुटाची बाल्कनी आहे लिव्हिंगला अटॅच। आपला मोठा असं लिव्हिंग रूम असणार आहे, बाजूलाच डायनिंगसाठी सेपरेट जागा दिलेली आहे। आणि हा आपला किचन, इकडे किचन पण बघा किती स्पेशियस आहे, प्लस किचनला पण आपल्याला अटॅच बाल्कनी भेटते मोठी, बघू शकता तुम्ही। आपला जो टॉवर असणार आहे मित्रांनो 13 माळ्याचा टॉवर असणार आहे। फ्लोअर चॉईस तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि नियरिंग पोझिशन हा आपला प्रोजेक्ट असणार आहे। किचन आपण बघितलाच, समोर डायनिंग एरिया पण येतो आणि इथून जर पुढे तुम्ही गेलात तर लेफ्ट साईडला हा आपला फर्स्ट बेडरूम आहे। फर्स्ट बेडरूम पण किती स्पेशियस आहे तुम्ही बघू शकता। आणि मेन म्हणजे इकडे पण बाल्कनी भेटते आपल्याला मोठी, बघू शकता बेडरूम किती मोठा आहे, एकदम स्पेशियस आहे। आणि हे कॉमन वॉशरूम आहे इथे। आणि इथून आपला हा सेकंड मास्टर बेडरूम चालू होतो, एकदम स्पेशियस आपलं वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम आहे हे मास्टर बेडरूममधलं। आणि हा आपला स्पेशियस बेडरूम, बघा बेड वॉर्डरोब ठेवून पण किती जागा राहते। आणि प्लस याला पण अटॅच आपल्याला बाल्कनी भेटते। तर खूप सुंदर लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे। अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये जे चिखलोली स्टेशन होतं आहे तिथे हा आपला प्रोजेक्ट असणार आहे। तर मित्रांनो हा प्रोजेक्ट जो आहे तो नियरिंग पोझिशन आहे, म्हणजे एक पकडा ना 2-3 महिन्यात तुम्हाला पोझिशन भेटून जाईल। खूप चांगला एक तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। जेव्हा चिखलोली स्टेशन बनेल मित्रांनो तेव्हा खूप वेगळा रेट असेल या लोकेशनचा। तर लवकरात लवकर कॉल करा, विजिट करा आणि बुक करा। थँक्यू।